झालं एकदाचं. हे घरून काम राहिलं ना तर लयच अखरते. सारखं बसायला लागते. ऑफिसमध्ये तरी आपण इकडे फिरतो तिकडे फिरतो. कोणासोबत दोन गोष्टी बोलायला चालला जातो. पाठकी टकलली तर पण हे ऑनलाईन काम तर सारखं बसायला लागते. बस एकामेकाची तोंड पाहत. पण झालं आता. आता म्हटलं अर्ध्या दिवसाची सुट्टी भेटून गेली. कामही होऊन गेलं लवकर लवकर केलं तर. पियुषजी, झालं का हो तुमचं? अरे राधिका, आली काय तू? मी आवाजच देऊन राहिलो होतो तुले. म्हटलं झालं म्हटलं आता. आता इतक्या वेळचा दरवाजा लावला होता. काहीच नाही केलं, जेवण नाही केलं ना काही नाही केलं. आता मीटिंगमध्ये होतो. आता ती मीटिंग अशी होती, एकदम अर्जंट होती. जर केली नसती ना तर अजून मग साहेबाचे बोलणे ऐकायला लागले असते. आता होऊन गेलं म्हटलं. आता जर ऑफिसला गेलो असतो ना तर पूर्ण दिवस काम करायला लागलं असतं. आता पाहिजे तर घरचं काम होतं ना तर आता पटपट उरकून दिलं. आता अर्ध्या दिवसाची सुट्टी. अरे वा, अर्ध्या दिवसाची सुट्टी. जमलं मग. किती दिवस झाले पियुषजी तुम्ही घरी नाही आहे? म्हटलं मागच्या महिन्यात घेतली होती तुम्ही सुट्टी. त्यापासून तर तुम्ही सुट्टीच नाही घेतली, एकही सुट्टी नाही घेतली. कसं असते राधिका, प्रायव्हेट कंपनीचं असं असते. सरकारी राहिलं का त्याला तर 50 सुट्ट्या भेटते. एका महिन्याचे 20 दिवस कामावर जावं लागते. आणि बाकीच्या सुट्ट्या राहते. आणि प्रायव्हेटवालीचं कसं आहे, फक्त रविवारची सुट्टी. आणि काही सणवार असले एका अर्ध्या दिवसाची. त्याच्या व्यतिरिक्त ते सुट्ट्या देतच नाही ना. तुला तर माहिती आहे आता. म्हणजे पहिलेपासूनच प्रायव्हेटच नोकरी आहे की नाही. प्रायव्हेटच कामात जा तुम्ही. आणि सरकारी कोणाला लागते बाप्पा. आता ह्या जमान्यात सरकारीसाठी तर लय हातपाय घासा लागते म्हटलं. तेव्हा कुठं सरकारी लागते. जाऊ द्या ना व, आपल्या नशिबातच नसेल सरकारी. आता जे आहे त्याच्यातच आपण खूप समाधानी आहे म्हटलं. आता चांगला जॉब लागला ना तुम्हाला, काय नाही तुम्ही म्हणतो का होता. हे चांगलं आहे. पैसे भेटून राहिले, सगळं भेटून राहिले, लोक चांगले, अजून काय पाहिजे. कामाच्या ठिकाणी लोकच चांगले पाहिजे. कारण की दिवस तिथंच घालावं लागते ना. हो राधिका, हे तर बरोबर बोलून राहिली तू. पण राधिका पाय, आता गोष्टीत म्हटलं विसरूनच गेलो मी. काय हो, काय विसरले? अहो, बाबांनी सांगितलं नव्हतं काय म्हणे. आता म्हणे या वेळपासून म्हणे घर खर्चात पैसे द्यायचे म्हणे. 10,000 रुपये म्हणून राहिले होते ते महिन्याचे. तर म्हटलं चला, म्हटलं मी इथून देतो म्हटलं. त्या दिवशी त्याला म्हटलं घेऊन घ्या. तर ते म्हणे नाही म्हणे, माझ्याजवळ काय देतो म्हणे. राधिकाजवळच देऊन दे म्हणे. ते करून राहिली म्हणे घर खर्च म्हणे. तिला जमूनही राहिला म्हणे. मस्त पुरून राहिले म्हणे पैसे म्हणे. तर मग मी म्हटलं त्याला, म्हटलं बरं म्हटलं देऊन देईन म्हटलं. तर तेच पैसे आहे म्हटलं. तू ते पैसे घेऊन घे 10,000 रुपये. आणि जेव्हापर्यंत पुरते तेव्हापर्यंत खर्च कर. पैसे? एवढे मोठे पैसे काय देता मला? आणि घर खर्चात खूप पैसे लागते म्हटलं. आणि मी ते एवढ्या काटकसरीनं करून राहिली होती तेव्हा कुठे ते पैसे उरले तेवढे. आता मग जाऊ नका देऊ. माझ्या डोक्याला टेन्शन. एक तर मला कामाचं टेन्शन राहते. घर कामाचं, इकडचं तिकडचं, आणि अजून खर्च देऊन देता का माझ्याजवळ? हे पाय, मध्ये आता बाबाने सांगितलं. आता तुला काय बोलायचं आहे तू बाबाशी बोलून घेजो. पण मी देऊन देतो तुझ्याजवळ पैसे. आता तूच चालव घर खर्च. बाबा म्हणे चांगली चालून राहिली म्हणे. तू यापेक्षा चांगली चालून राहिली म्हणे. तू आईले तरी म्हणे पैसे देऊ म्हणे तर तू आई पूर्ण बसून दे म्हणे. पण राधिका मस्त चालून राहिली म्हणे. मला खरंच लय चांगलं वाटलं. बाबाने तुझी तारीफ केली ना, लय चांगलं वाटलं मला. खरंच मी नशिबान आहे राधिका, तू माझ्या जीवनात आली. अहो, मी नाही आली. देवानं वरतच लिहिला होता म्हटलं आपला जोडा. खाली येऊन आपण फक्त भेटून गेलो एकामेकाले. हाय नाही काय? चला तर मग आता. आता तुमचं झालं ना, तुम्ही जेवण करून घ्या पटकीनी. मग मी तुम्हाला चहा करून देतो. तुमच्यासोबत सगळीला देऊन देतो. आणि पूनम नाही काय अभ्यास करून राहिली. आता तिला काही त्रास देत नाही, मीच करून घेतो इकडचं. अरे हाव, तिचे पेपर आहे ना. अंकुशचे आणि तिचे पेपर सोबतच आहे ना. पण अंकुश येईन ना आता. हो ना, पूनम म्हणून राहिली होती येईन म्हणे एवढ्यात म्हणे. आणि मग ते जाईन म्हणते अंकुश भाऊजी सोबत पेपर द्यायला. आता काय मी तिकडे किती दिवस राहते आणि किती दिवस नाही. पेपरात म्हणते एक पेपर आहे, त्याच्यानंतर 2-3 दिवस सुट्टी, 2-3 दिवस सुट्टी असं आहे म्हणते. आता त्याचे 6 का 7 पेपर आहे. हो काय, त्याला म्हणा लागन हॉस्टेलवर पाहिजे एखादी रूम. नाही तर मग एखादी भाड्यानं करून घ्या बा. आहे नाही काय 8-15 दिवसासाठी. त्याचे पेपर निघून जाते. हो करण ना, ते काहीतरी करण ना. राधिका, मी काय म्हणतो, मला नाही का मगाशी लय जोरानं भूक लागली होती. पण कसं ऑनलाईन मीटिंग चालू होती. म्हटलं आता मीटिंगमधून कसं जाऊ. एवढे जण एकत्र ऑनलाईन बसले होते तर. म्हणून मी काही आवाज दिला नाही तुला, दरवाजा काही उघडला नाही. आता म्हटलं भूक पूर्ण हे मरून गेली. आता तर असं वाटून राहिलं काहीच नाही खाऊ काय. नाही हो, कशी बोलता तुम्ही? भूक नसली तरी खाऊन घ्या ना थोडंसं. आता इतके वेळचे बसले होते तुम्ही. पोटात तर भूक असेलच, मन नाही करून राहिलं असेल तुमचं. पण खाऊन घ्या, अशक्तपणा येईन ना मग असं. आता तुम्हाला तर नाश्ता करून दुपारी जेवणही करायची सवय आहे. मग तुम्ही म्हणता का 4 वाजता तुम्ही कॅन्टीनवरही जाता, चहाही पिता. मी चहाही बनवून देतो तुम्हाला, पण पहिले तुम्ही जेवण करून घ्या. थांबा, मी आणून देतो तुमच्यासाठी ताट. नाही राधिका, आता जेवण करतच नाही मी. मग मन नाही लागून राहिलं आता जेवण ठेवणार. चल ना बाहेर जाऊन आपण. बाहेर? आणि ते आता? पियुषी, ही वेळ आहे का बाहेर जायची? अरे काय वेळ, फिरायसाठी वेळ लागते काय. आणि तसंही म्हटलं मला काही वेळ भेटत नाही. आणि रविवारी वेळ भेटते तर त्याच्यात आपलं मार्केट बंद राहते आपल्या इथचं रविवारचं. मग कुठं जायला भेटते. चल ना जराशी फिरून येऊ. तिकडेच काही आहे तर पाहून घेऊ. जरासा नाश्ता करून घेऊ. काय म्हणतं, चल ना. पण पियुषी, ऊन किती आहे हो बाहेर. चांगली लपट लागून राहिली उन्हीची. आणि म्हटलं उतरती ऊन आहे आता. आता 4 वाजत येऊन राहिले, उतरती ऊन आहे. ऊन लागली तर. आणि तुम्हाला तर AC मध्ये राहायची सवय आहे.
तुम्ही ऑफिसवर एसीत राहता ना, आणि एवढी ऊन, मग अजून तब्येत खराब झाली तर तुमची. अहो भैताळ बायको, मी काय पैदा झालो तेव्हापासून काही एसीतच झालं होतं काय? माय कसे बोलता हो तुम्ही? मी अशी थोडी म्हणून राहिली, म्हटलं ऊन घेऊन लागून जाईन तुम्हाला. तसं नाही आहे राधिका, मी काही एवढा नाजूक नाही आहे काही. भलेशी मी वावरा गिवरात नाही केलो म्हणा, पण एवढा काही नाजूक नाही आहे मी. दष्टपुष्ट आहे म्हटलं, काही टेन्शन नको घेऊ तू. आणि चल कर बरं, तयारी कर बरं. पण का हो पिऊची, पुन्हा अभ्यास करून राहिली, आणि मी जर तुमच्यासोबत आली आणि घरात कोणाला काही लागलं तर? घरात कोणाला काय लागणार आहे? आता बाबा तर गेले असं वावरात, आणि आई आहे आणि रश्मी आहे. आता ते स्वतः नाही करू शकत काय? आणि काय लागण आता, जेवण खाऊन तर सगळीचे झाले असेल ना? हो हो झाले ना, जेवण घेऊन तर सगळेच झाले. आणि चल बरं आता मग राधिका, भाजी काही करू नको. जाय लवकर, कपडे गिपडे घाल, मस्त ड्रेस घाल. आणि तुला मी किती वेळा सांगितलं, आता हे पुराणे कपडे काही घालू नको. आता नवीन आणून दिले तेच घालणं. पण तू कुठं सोडतं? सवय सोडतच नाही. ते पुराणे घालतं, नवीनही घालतं. टाकून देणं, काय रे घालू हे करतं त्याले. अहो पिऊची, तसं नाही आहे. आता चांगलीच आहे हो साडी, टाकायला मन करते काय? पुराणी आहे म्हणा, पण एवढी फाटली गिटली नाही आहे ना. काय झालं तर एखाद्या वेळेस घालून घेतो. हाय ना, नवीन कपडे तर घालूनच राहिली मी, पाहिलं नाही का तुम्ही? नवीनही घालून राहिली आणि हे घालून राहिली. बरं, पण हे नको घालू आता, बाहेर चालली तर मस्त थोवाला ड्रेस घाल. तो आणून दिला होता तो तर घातलाच नाही त्या कधी. आता तुम्ही काय म्हणता, सगळे काढून घेऊ का ड्रेस? आता तुम्ही तर एवढे मोठे घेऊन दिले होते ड्रेस मला, मग सगळेच घालून घेऊ का मी? आता 2 काढले होते त्याच्यातले, एक साडी काढली होती आणि एक तो अबोली कलरचा ड्रेस काढला होता घालासाठी. 2च तर लय होते, आणि लागली ते साडी आहे. आता मग म्हटलं ते होऊन जाईन पुराणे, मग काढून म्हटलं नवीन. नाही, त्या ड्रेस आता पाहिलं मी तुले, ते राहू दे. अजून दुसऱ्यावाला ड्रेस असताना तो घाल. आणि चल मग आता तुला गाडीवर बसवतो, मस्त तिकडून घुमून आणतो. हो काय? थांबा मग पटकीने तयारी करतो मी. पण का हो, आतेबाई आणि रश्मीताई काय म्हणून? त्याचा विचार काही करू नको तू, मी त्याच्याशी बोलून घेतो. जाय पटकीने जाय बरं, आता उशीर नको करू. नुसती भैसबाजी करतो, कुठं चालायचं म्हटलं का? जाय पटकीने तयारी कर आणि पटकीने चल. म्हटलं आता मन करून राहिलं, मग येतो मस्त तिकडून नाश्ता गिष्टा करून येऊ. मग तुला अजून संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागन. असं अंधार झाल्याच्या पहिले येऊन जाऊ. नाही तर मग तिकडेच अंधार होऊन जाईन आपल्याला, मागच्यासारखा आपण कपडे गिपडे घ्यायला गेलो होतो तर. हो पियुषजी, थांबा 2 मिनिटात तयारी करतो. कावाई, हे म्हटलं राधिका ताई कधी कोणते कपडे घालते, कधी कोणते कपडे घालते. पाय पुरं, आता सकाळी तर म्हटलं त्याची अंगात साडी होती, आणि आता हा ड्रेस कायला घातला? नवीनच दिसून राहिला ड्रेस. हो ना, मी तोच विचार करून राहिली. झालं काय राधिका? चल मग. हो आई, पाय ना कुठेतरी चालला ना दादा, वहिनीला घेऊन. विचारणं पाय बरं, तुला विचारत नाही ना कोणी नाही. कुठं चालली होय दोघं जण? पिंट्या, हा आई बोल ना. अरे कुठे जायची तयारी होय? तुझ्या अंगातही दुसरे कपडे दिसून राहिले. राधिकाने बदलला म्हटलं ड्रेस. कुठे चालले दोघं जण? अहो आई, म्हटलं आज दुपारची सुट्टी भेटली, घरूनच काम होतं की नाही ऑनलाईन, लवकर आटपून घेतलं. मग साहेबांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देऊन दिली, लवकर काम केलं तर राधिकाला म्हटलं मग घरात जेवायला काही मन करून नाही राहिलं. चल म्हटलं नाश्ता गिष्टा करून येऊ म्हटलं बाहेर. नाश्ता? अरे कहून रे, घरी जेवा लागत होतं ना. आता हे वेळ आहे का जायची? आता 4 वाजत येऊन राहिले, घरी जेवण करून घ्या लागत होतं. आणि जायचंच होतं तर संध्याकाळी जावं लागत होतं, थंड्या पायरी. किती ऊन आहे, लपाटाची ऊन आहे ना. चांगली झमून राहिली म्हटलं ऊन, बाहेर निघून पाय जरासा. अहो आई, मग मला वेळ नाही भेटत ना. वेळ नाही भेटत तर म्हटलं जरासं घुमून येतो. किले आणतो राधिकाला फिरून. राधिका काय जात नाही काय? राधिका जात नाही तर काय? भाजीपाला आणायला जाते, इकडे जाते तिकडे जाते. आता सारा जागी तर चालून राहिली राधिका. राधिकाला कोणती जायची नवय आहे? अहो तसं नाही आहे आई, माणसासोबत जाणं वेगळं असते. आता तू बाबासोबत जातं तर चांगलं नाही वाटत काय तुला कुठं जातं तर? आमचे कुठं नशीब आहे बाप्पा, ते बाबा घेऊन तरी जाते काय? आमचे नशीब नाही असे. आमचे फक्त सुनेचे नशीब आहे, आमच्या पोरीची नाही आहे म्हटलं. मी पोरगी पडली आहे इथं. जाऊ दे बाप्पा, चालले तर जा. पण म्हटलं आता झाडझुडगीजुडीचा टाइम होईल. कोण करून झाडझुडगीजुड, चहा पाणी, दूध घी दाणं मी तपून घेऊन ठेवा लागन ना. अहो आई, आजच्या दिवस सांगून देतो ना रश्मीले. रश्मी बसलीच नाही, करून घेईन ते. मी येतो. आता वेळ होऊन राहिला मुले, आता इथं अजून उभं करून ठेवतो काय तू? येतो मी नंतर. अरे एवढी गडबड रे पिंट्या. माझ्यासोबत बोलायला 2 शब्द नाही, आणि बायकोला सारा गावात फिरवायला त्याजवळ टाइम आहे. चांगला आहे बाप्पा, कलियुग आहे कलियुग. ते जाऊ दे. मी म्हणून राहिली, असं कसं चालला तू बाहेर? आता पगार झाली की तुझी? हो आई, झाली ना, कालच झाली पगार. पाय रश्मी, कालच म्हणते तुझ्या भावाची पगार झाली, आणि असं नाही विचारलं काही तुले पाहिजे का हो? 500 रुपये का 1000 रुपये देऊ का आई तुले? खर्चा पाण्याले, पान सुपारीले देऊ काय तुले? त्याने विचारणं झालं. बायकोले घेऊन बराबर निघून राहिला फुर. खरंच म्हणते, बायको आल्यावर मायले दूरच लोटून देते लेकरं. अहो आई, हातात पैसा आला काय तर? बँकेत आला पैसा.
ऑनलाईन आले पैसे. हातात देत असते का साहेब पैसे? खात्यातच आहे. बाबानं तशी मला घर खर्चाले पैसे मागितले ना. तर ते पैसे तुम्ही घर खर्चात देऊनच राहिलो. तुला देऊन देईन, पण मला आणू तर ते बँकेतून. सध्या आणले नाही ना पैसे. फक्त 10,000 रुपयेच आणले होते घर खर्चापुरते. बाकीचे बँकेतच आहे. आणि थोडेसे माझ्या खर्चासाठी आणले होते, पेट्रोल पाण्यासाठी. त्याच्यातच चाललो आम्ही बाहेर. जाय मग आता, जाय. काय बोलू आता तुला? जाय लवकर जाय. चल राधिका, नाही तर अजून म्हटलं आई आपल्याला इथंच अटकून घेईन. बोलता बोलता इथं संध्याकाळ होऊन जाईल. चल. पहा बरं हो, जर असं झालं म्हटलं तर आतेबाई किती बोलते, टच बोलते म्हटलं. कुठं चवी नाही देत. जाऊ दे ना, काय डोक्यावर घेतं तिच्या गोष्टी. डोक्यावर नाही घ्या. इकडून ऐका आणि इकडून सोडून द्या. चल आता तू काय चेहरा उतरवतो का? तू इथं थांबून जातं का आता? मॅटसाय नको करू. चल आता. काव पिऊची, तुम्हाला तिचा पगार कालच झाला, तर मग तुमचं काय म्हणणं होतं काय? 1,500 रुपये आईले देऊन दिले पाहिजे होते, तेचे कामी आले असते. आता म्हटलं त्याचा चेहरा उतरला की नाही, आपण बाहेर चाललो तर. अरे हो, तुम्ही बरोबर आहे, पण जवळ कुठं आणले होते पैसे? सांगितलं ना राधिका, मी अंदरच तर सांगितलं का खात्यात आहे म्हणून पैसे. फक्त बाबानं 10,000 म्हटले होते घर खर्चासाठी, तर तेवढेच आणले होते. आणि 2,000 रुपये जवळ आहे. आता पेट्रोल पाण्याले रिचार्ज आहे. याले त्याला त्यांनी लागत काय? आणि म्हटलं थोडे पैसे शिल्लक पाडून राहिलो. एकाएकी म्हटलं तुझे दागिने येईन नाही ना. आता जे गहाण ठेवले होते दागिने, ते एकाएकी येईन काय सोडून? थोडे जमा करतो म्हटलं सोनाऱ्या जवळ. मग 1-2 महिन्यात तुझे दागिने आणून देतो. आता एवढे मोठे पैशात ठेवले तर ते सुटणार आहे काय एकाएकी? मग थोडंसं इकडचं करा लागल. अहो पिऊची, पण एवढी काटकसर करून म्हटलं आपण चाललो. मग राहू द्या लागत होतं ना. काय ले फालतूच खर्च. अजून गेलं तर बसते 400-500 रुपये. काय जाणं काय फ्रीमध्ये होती काय? कायले ना कायले पैसे लागतेच ना. बाहेर गेलं तर पेट्रोलले पैसे लागते, तर काही नाश्ता पाटणी करून त्याला पैसे लागतेच मग. आता तुम्ही एवढ्यानं पैसे जमा करून राहिले तर राहू द्या लागत होतं. आणि मी काय म्हटलं होतं का तुम्हाला मला घेऊन जा म्हणून? तू मॅट आहे आणि मग याही मॅट आहे. दोघी मिळून मला मॅट करून ठेवून द्या. मी म्हणून राहिलो का मग मन आहे माझ्या बायकोला घेऊन जायचं. मग नाश्ता होऊन जाते, तू आई होऊन जाते. तू घरातल्या घरात राहतो, बाहेर नाही निघत, कुठं जात नाही. जराशी बाहेरही निघत जाय. आणि पैसा कमावणं साऱ्या जीवनाला लागलाय. कोणीच असं नाही आहे का जो कमवासाठी म्हटलं झुकत नसून करत. पण जर कमवता कमवण्यातच लागून गेलो तर मग जीवन कसं जगू आपण? आता हे लहान क्षण आहे म्हटलं, हेच आपल्याला नंतर आठवण येईल का आपण इथं गेलो होतो, तिथं गेलो होतो. आता मागच्या महिन्यात आपण गेलो होतो तर आठवण येऊन राहिलं ना. फिरायला गेलो होतो तर सोबत ते भेटले होते, आपल्या ऑफिसमधले भेटले होते. किती प्रशंसा करून राहिली होती तुझी. किती मस्त आहे म्हणे तुझी बायको, म्हणे चांगली दिसते म्हणे, असं तसं. मलाही चांगलं वाटते ना तुला घेऊन गेलं तर. कायले पैसे करतो तू आईसारखी झाली काय? आणि 400-500 रुपये खर्च केले तर असा कोणता डोंगरनी उधळून टाकला काही? एवढा कमवून राहिलो, बायकोवर 400-500 रुपये खर्च करू शकतो. आणि आता तू किटीर करत असशील तर मी घरात चाललो जातो मग. तूही राहतो आणि मी राहतो इथं. आणि मी काही जेवण करणारही नाही, मी नाश्ताही नाही करत, मी झोपून जातो मग. नाही हो, अशी थोडी म्हणून राहिली मी. चला ना, चला. गाडी कुठे गेली तर तुमची? हे झाली बा गोष्ट. आता अशी नको करत जाऊ. आईला सवय पडली, तुला माहित आहे ना. आता तू काय नवीन आली का पूनम सारखी? तुला माहित आहे आई कशी बोलते, कशी नाही बोलत तर. तू आईचं काही लोट नको घेत जाऊ. आणि गाडी नाही काय झाडाजवळ उभी केली मी. गरम होऊन होती ना, मग गाडी गरम होऊन जाते. झाडाच्या खालती उभी केली होती. चल आता बसू आपण आणि मस्त निघू. येऊन तिकडून आरामशीर. अरे का रे पठ्ठ्या, किती वेळ लावला? किती वेळची वाट पाहून राहिलो तू? आता येईन मग येईन कुठे राहिला होता? अहो काकाजी, तुम्ही जे काम दिलं होतं ते पूर्णच तर वाचं होतं. त्याचा हिशोब सगळं करायचा होता. आणि मग कसं येऊन गेलोस तुम्ही? मग अधुरं घेऊन आता सगळं काही हिशोब सगळं लावला. आणि हे घ्या, हे डायरीतच आहे म्हटलं सगळं काही. पाहून घ्या तुम्ही. या डायरीत? हो काकाजी, तुम्ही म्हटलं जसं सांगितलं होतं, इतका पैसा लागला, इतका माल गेला दुकानातून, किती पैसा येईल त्याच्यातून, किती प्रॉफिट होईल, सगळं लिहून ठेवलं म्हटलं मी. आता तुम्हाला इकडे तिकडे काही भटकाची गरज नाही आहे. सगळा काही हिशोब फक्त तेवढ्या डायरीत आहे म्हटलं. सगळा हिशोब आहे त्याच्यात. हे पाय बाबू, तू यार विश्वास ठेवून मी तुला एवढं मोठं काम सोपलं होतं. मला तुझ्या तोंडानंच ऐकायचं आहे काय आहे तो. हे तर मी पाहूनच की नंतर, पण तू मला सांगून दे पहिले. मला लय फिकर होती म्हटलं दुकानाची. काय केलं या पुट्ट्यानं रुपयानं, काय माहिती त्या दुकानाचं कसं काय चालू आहे, तो कसं काय चालू आहे, काय समजू आलं तुले? हे बा काकाजी, आता मला चांगलं तर नाही वाटून राहिलं सांगाले. पण म्हटलं रुपेशले नाही काय दुकान चालवणं काही जमलं नाही. काऊन असं काऊन म्हणून राहिला तर तू? मग असं बोलायचं कारण असं का जेवढं तुम्ही माल खरेदी करून दिला ना, त्याच्या म्हटलं त्यानं अर्धे पैसे नाही कमावले. काय काय म्हणून राहिला तू? अर्धही नाही? आणि हो काका, पूर्णी दुकान म्हटलं घाट्यात चालून राहिली, एकदम घाट्यात. आणि जर तुम्ही असाच माल त्याच्यात भरत राहिले आणि रुपेश असाच विकत राहिला तर म्हटलं एकही पैसा तुमच्या हाती लागणार नाही, एकही पैसा नाही. काय म्हणून राहिला रे बाबू तू? मला वाटलं होतं तरी काही आले जमून नाही राहिलं, पण एवढा घाटा एकदमशी एवढा घाटा? नाही, दुकानात नाही आला एवढा घाटा. जे माल विक्री केला त्यानं त्याच्यात नाही आला एवढा घाटा. त्याच्यात तो समजा बरोबरच्या बरोबरच आहे पैसे, पण त्याने जे इकडे खर्च केले ना त्याच्यात घाटा आहे. इकडे कुकडे खर्च केले? काय म्हणून राहिला तुम्हाला समजून नाही राहिलं? हो काकाची, घरात घेतले असं ना त्यानं पैसे खर्च घेत चाले, तर तेच पैसे म्हणून राहिलो मी.
च्या माय बहीण घरात कुठे देते तो 1 रुपया नाही देत. जेव्हापासून दुकान लावून दिलं तेव्हापासून तो 1 रुपया फेकून नाही मारला त्यानं. का घ्यावं बाबा का घ्यावं आई, पैस नाही. काय 1 रुपये नाही? मग एवढा मोठा पैसा कायच्यात खर्च केला त्यानं? मी काय म्हणतो बाबू, किती खाट्यात चालून राहिली दुकान? किती घाटा झाला त्याच्यात? साधारणपणे 10-12 लाख रुपयाची झाल्या त्याच्यात घाटा. काय 10-12 लाख? आणि पहा काकाजी, मलिनिकेत मला एक गोष्ट सांगायची होती. जर दुसरं कोणी असतं ना तर मी सांगितली नसती. कारण की कोणाच्या घरात आपल्याला एवढ्या गोष्टी करायला काही गरज नाही पडत. पण आता तुम्ही बाबाचे एकदम मित्र जवळचे, आणि मी तुमचा मान राखतो म्हणून म्हटलं तुम्हाला सांगून राहिलो. मला काही भलं बेकार वाटून राहिलं, एक गोष्ट भल्ली खटकून राहिली. कोणती गोष्ट? सांग ना बापू, तू कोणती गोष्ट? काही दिसू नको, सांगून दे. चांगल्यासाठी सांगून राहिला तू, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही बोलून राहिला त्याच्यावर, आणि सांग ना. हे पहा काकाजी, आपलं समजून तुम्हाला बोलून राहिलो. तुम्ही जेव्हा मला त्या दुकानात पाठवलं होतं का म्हणे दुकानाचं काय आहे पाहून ये. आता मला कसं त्याच्यातला अनुभव आहे ना दुकानाच्या कपडेचा, कारण की मी 2-3 दुकानं आहे, त्याच्यानं मला अनुभव आहे. पण म्हटलं जेव्हा मी दुकानात गेलो तेव्हा या रुपया दुकानातच नव्हता. 3-4 दिवस एकसारखं गेलो मी दुकानात, तर ह्या दुकानातच नाही. विचारलं तर म्हणे आत्ताच येतो. आणि त्याला काही मागितलं तर बिल नाही दिसून राहिलं, हे नाही दिसून राहिलं, हे नाही दिसून राहिलं. गल्ल्याजवळ बस येतं फोनवर, आणि त्याचे मित्र तिथं येऊन राहिले, आणि मित्रासोबत गाडीवर बसून राहिला आणि चालला जाऊन राहिला. काय काय बोलून राहिला तू? इथून तर तो 10 वाजता निघून जाते. दुपारी जेवण करायला येते, नंतर अजून संध्याकाळी 9-10 वाजताच घरी येते. घरात तर राहतोय मी तो. मला तर वाटते काका तो मित्राच्या नादी लागला. मित्र काही चांगले नाही आहे. 2-3 तर त्याच्यात एवढेच दिसले मला. च्या माय बहीण, काय करावं या पोराचं? आता याला दुकान लावून दिली. अर्धा पडतो त्या बायकोच्या मागं, अर्धा पडतो त्या पोट्टीच्या मागं. आहे ना, उजळली यानं दुकान, सारा पैसा उजळला. आता कसं करू? याला तेव्हा भल्लाच बेकार आणलं या पोट्ट्यानं. मला तर काही समजून नाही राहिलं, मग डोकं काम नाही करून राहिलं. आता कसं करू रे बाबू? कशी आहे दुकान जागेवर? हे बघा काकाजी, मैं मन असं करून राहिलं का थोडे दिवस तुम्ही राहा दुकानात. म्हणजे तुम्ही राहिले म्हणजे तुम्हाला दुकानाचा हाल ताल माहीत होऊन जाते. ह्या बसते नाही बसत. आणि म्हटलं त्या जे आहे ना माणसं दुकानात लावले त्याच्या भरोशावर दुकान टाकून देते. आणि हे याच्या मागं कपडे गिपडे विकत असन, पैसे गिशे लपवत असन, काय माहीत होती याले? याले काहीच माहीत नाही होत. म्हटलं अशानं थोडी ना दुकान चालते. दुकानदाराला तर चारीकडे लक्ष ठेवावं लागते. आणि आजकाल म्हटलं चोरी चुकाटीचे किती धंदे वाढले. डोळ्यासमोरून तर लोक कपडे चोरून नेते. मग ह्या तर सोडूनच देते पूर्णीची पूर्ण दुकान. मग काय बसणार आहे याले पैसे? तुम्ही विचार करा काकाजी. आता मग काम होतं सांगणं तुम्हाला, म्हणून मी सांगून दिलं. आता पहा तुम्ही काय विचार करता तो. पण रुपेशला जरा असं कडक करा म्हटलं, नाही तर काही फायदा नाही, वाया चालला जाईल तो. हो बाबू, बरोबरच बोलून राहिला तू. आता त्याला कडकच करावं लागल. लय झाला त्याचा लाड, लय झाला. त्याला पैशाची किंमत नाही राहिली. म्हणून तुम्ही तुला सांगितलं होतं. तो म्हणे एवढा कमवतो तेवढं कमवतो, त्याच्यासाठीच तो तुला धाडलं होतं ना तिथं हिशोब पाहासाठी. म्हटलं मी पैसा लावून देईन या दुकानात, हळमाग यानं सगळं डुबून द्यावं. आणि झालं तसंच. एकही त्याच्यातली गोष्ट खोटी नाही ठरली, सगळं खरं झालं. मला वाटलंच होतं, मला नालायक पोरगं झालं हे, लय नालायक झालं. काय करू आता? बरं विचार करतो मी आता. तुला काही पाहिजे का पाणी गिनी? तुझी काकू काही आहे नाही घरात, ते गेली रुंजूनला घेऊन दवाखान्यात. तेव्हा म्हटलं पाणी गिनी आणून देऊ का तुले? नाही काकाजी, नाही पाहिजे पाणी गिनी, काही नाही पाहिजे. आता तुम्ही जे काम दिलं होतं ते पूर्ण झालं. आता मी मोकळं झालो. मला माझ्या दुकानाचं पाहा लागते ना. आता याच्यात होतं 3-4 दिवसापासून, तर मग दुकानाचं काही बरोबर लक्ष नव्हतं. आता मग दुकान पाहतो मी. आता दुकान पाहतो. बरं येतो मग मी. येतो. बसा तुम्ही आराम करा, पण जास्त काही लोड घेऊ नका. आता कसं मग काम होतं तुम्हाला सांगणं, म्हणून मी सांगून दिलं. आणि नाही तर मग तुम्हाला सांगितलं नसतं, तुमच्या कानावर गोष्ट पडली नसती. मग तुम्ही राहिले असते अशाच विरामतीत का चालू आहे बा आपली चांगली दुकान म्हणून. आणि हे धंद्या पाण्याची गोष्ट म्हटलं पहिलं मग झाली पाहिजे. नाही तर जो नुकसान होते ना तो लयच बेकार होते, पूर्ण फिटूनच जाते माणूस. आता आपण धंदा करतो आपल्याला माहीत आहे. तर फिटल्यापेक्षा म्हटलं तुम्हाला सांगून देतो. आणि आपलं समजून सांगितलं काकाजी तुम्हाला, तुम्ही वाईट नका वाटून घे जा. नाही रे, त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं आहे? चांगलं सांगितलं त्या. तू काय वाट चितून राहिला काय मला? आता रुपेश तू भावासारखा समजता ना रुपेशले, म्हणूनच सांगितलं ना. बरं झालं पण सांगितलं तो. आता तुझी काकू तर घरी नाही आहे, तुझ्या काकूच्या कानावर गोष्ट टाकतो. मग निर्णय घेतो आम्ही दोघं मिळून, तुझी काकू आणि मी, काय करायचं आहे त्या पुट्ट्याचं. बायकोही नाही आहे ना रे त्याची इथं. बायकोही नाही आहे ना, बायकोही गेली, पयाली बायकोही त्याची. काय बायकोही नाही आहे? त्या माय बहीण त्याला बायको चांगली नाही भेटली. बायको 1 नंबरची ऐती आहे. बायको नसतं किती पैसा उधळला आणि जाऊन बसून गेली. आता सोडून आली तुझी काकू. काय सांगावं आता तुला, घरचा तालच झाला. आता तू सांग मी कुठं लक्ष देऊ, कुठं लक्ष देऊ मी? पण आता पाहता लागणच, पाहा लागन. त्या बाबाला सांगतो बरं संध्याकाळी भेटायला मला. काय आहे तो त्याच्यासोबतही बोलतो मी थोडसा. हो ना काका, सांगतो मी बाबाले संध्याकाळी. चौकातच भेटेल ना तुम्ही? हो चौकातच भेटेल, तिथंच बोलेन त्याच्यासोबत. चला तर मग मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पण आज तुमचा निरोप मीच घेणार आहे, आणि तुमचे छान छान नाव आहे ना ते पण मीच सांगणार आहे. आज सगळ्यांचे नाव घेणार आहे. तर त्यामुळे जे जे आपल्या चॅनलवर नवीन असेल ना ते प्लीज 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 तुमच्या राधिका ताईला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हायपही त्याला विसरू नका. विद्याताई पाटील, मनीषाताई फोंदके, फरजानाताई खान, साहिल नवघरे,
अनिता वाणी रद्दी, पूनमताई खिवानसरा, रश्मिताई दडवी, प्राचीताई मुळे, गिरीश बोडखे, वैशालीताई इंगडे, लताताई गोरे, मृदुलाताई अंगारे, रंजनाताई इंगोले, सुनंदाताई नागरारे, अनिताताई तायडे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, समर्थ रमेश राऊत, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, अभि सुनंदताई दुसाने, प्रियंकाताई वानखडे, कविताताई सुनारकर, मीनाताई गोंडाने, चित्राताई जावरकर. तर या सर्वांचे खूप 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 आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. असाच तुम्ही राधिकाताईच्या चॅनलला सपोर्ट करा आणि त्यांचं चॅनल पुढे न्या. आणि तुम्हाला जर राधिकाताईचे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब करा, लाईकही करा, शेअर करा आणि हायपही द्या प्लीज प्लीज प्लीज. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत रसा द्या.